द्वितीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी साहित्य विषय पत्रिका क्रमांक 2 मध्ये आपण मागच्या तासाला अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली. आताच्या तासाला आपण यातील पहिला घटक कथन साहित्य म्हणजे नेमकं काय आणि कथन साहित्याची वैशिष्ट्ये काय हे काही घटकांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. यातील पहिला घटक कथनपर साहित्य तात्विक विचार. कथन साहित्य याची स्थूल प्रकार व्यवस्था आपण समजून घेत आहोत. सर्वसाधारणपणे साहित्याचे 3 प्रकार आपल्याला सांगता येतात. यापैकी पहिला प्रकार काव्यात्मक साहित्य, दुसरा प्रकार नाट्यात्मक साहित्य, तर तिसरा प्रकार कथनात्मक साहित्य. काव्यात्मक साहित्य हे माणसाच्या मनातील भावनांचे अनुभवांचे दर्शन भाषेच्या माध्यमातून घडवून आणते. आपण बहुतांशी कवितांचे विषय जर पाहिले तर त्यातील विषय हे मानवी भावभावना व त्याचे अनुभव हे त्याचे प्रमुख विषय आहे असे आपल्याला लक्षात येते. काव्यात्मक साहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये घटना प्रसंग यापेक्षा त्यातील अनुभूतीला महत्त्व दिले जाते. विशिष्ट अशी अनुभूती कवीला जशी येते तशी तो ती भाषेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. काव्यात्मक साहित्याचे वेगवेगळे घटक आपल्याला दिसू शकतात, जसे की खंडकाव्य, त्याचबरोबर भावकाव्य, नाट्यकाव्य, लावणी, पोवाडा किंवा इतर छंदोबद्ध कविता. येथे काव्यात्मक साहित्यामध्ये मनातील भावनांचे व अनुभवांचे दर्शन घडते आणि ते भाषेच्या माध्यमातून घडते असे आपण ज्या वेळेला म्हणतो आणि अनुभूतीला ज्या वेळेला प्राधान्य देतो त्यावेळेला ही साहित्य व्यवस्था, काव्यात्मक साहित्य व्यवस्था भाव काव्याच्या संदर्भात आहे असे आपल्याला लक्षात येते. तर साहित्याचा दुसरा एक प्रकार आपल्याला आढळतो तो म्हणजे नाट्यात्मक साहित्य. नाट्यात्मक साहित्य हे घटना व घटनांची साखळी वर्तमान काळात प्रत्यक्षात रंगमंचावर घडताना दाखवले जाते. दर्शन म्हणजे दाखवणे हे त्याचे प्रधान वैशिष्ट्य आहे. आपण ज्या वेळेला नाटक बघतो त्यावेळेला ते नाटक प्रत्यक्षात रंगमंचावर घडत असते. 2 किंवा 3 तासाचे सलग नाटक जरी आपण बघितले तरी ते नाटक वेगवेगळ्या घटनांनी एकत्रित केलेले असते. या वेगवेगळ्या घटनांची साखळी आपल्याला रंगमंचावर दिसते. रंगमंचावरती किंवा वाचत असताना येणारा अनुभव हा आत्ता आणि इथे या स्वरूपाचा असतो. नाटकामध्ये भूतकालीन घटना जरी दाखविलेल्या असल्या तरी सुद्धा त्या जणू काही वर्तमान काळात घटना घडतायत असे आपल्याला दिसते. ऐतिहासिक नाटकाचे उदाहरण आपल्याला या संदर्भात घेता येईल. ऐतिहासिक नाटकांमध्ये इतिहास काळात घडलेल्या घटनांचे कथन असते, परंतु दर्शन नसते. परंतु या इतिहासकालीन घटना भूतकाळात सांगितल्या न जाता त्या वर्तमान काळात दाखवल्या जातात. जसे शिवाजी महाराजांविषयीचे असणारे एखादे नाटक हे आपल्याला जणू काही त्या काळात घडते आहे अशा पद्धतीने दाखवले. म्हणजे वर्तमान काळात असणे आणि दिसणे हे नाटकाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे असं आपल्याला लक्षात येते. तिसरा आणि आता आपल्या अभ्यासाचा जो घटक आहे तो म्हणजे कथनात्मक साहित्य. कथनात्मक साहित्यामध्ये कथन म्हणजे सांगणे हे त्याचे प्रधान वैशिष्ट्य. भूतकाळातील घटनांचे, भूतकाळातील गोष्टींचे कथन केलेले असते अथवा वर्तमानकालीन घटकांचे सुद्धा वर्णन केले असते. ते कुणीतरी सांगत असते. म्हणजे
कथन करणे, सांगणे हे त्याचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. आपल्याला याच कथन साहित्याचा अभ्यास करावयाचा आहे. कथन साहित्याची स्थूल कथन साहित्याची स्थूल प्रकार व्यवस्था हे समजून घेत असताना आपल्याला या अगोदरच्या काव्यात्म व नाट्यात्म साहित्य प्रकार व्यवस्थेकडेही पाहता येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे काव्यात्म साहित्यामध्ये लावणी, अभंग, भावकाव्य, गझल इत्यादी प्रकार आपल्याला आढळतात. हे प्रकार त्यातील अनुभवाची मांडणी आणि त्यातील रचनेचे वैशिष्ट्य यावर अवलंबून असते. नाट्यात्म साहित्याचा जर विचार केला तर नाटक, एकांकिका, प्रहसन अर्थात फार्स, एकपात्री आणि वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण हे सर्व साहित्य नाट्यात्म स्वरूपाचे असते. तर कथनात्मक साहित्यामध्ये आख्यान, पुराणे, महाकाव्य, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे साहित्य प्रकार आपल्याला आढळतात. या सर्व साहित्य प्रकारांचा जी पाहणी आपण जर केली तर आपल्याला असे लक्षात येते की ही यातील बहुतांशी ठिकाणी कथन अर्थात निवेदन हा एक प्रमुख असा धागा आहे हे लक्षात येते. आख्यान, पुराण, महाकाव्य हे मध्ययुगीन व त्याही पूर्वीच्या काळातील असलेले साहित्य प्रकार आहे. कथा हा देखील एक प्राचीन असा साहित्य प्रकार आहे. या साहित्य प्रकारांमध्ये कथन अर्थात निवेदन हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपल्याला जाणवते. कथन या धाग्याने चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन या साहित्य प्रकारांना देखील आपल्या कवीमध्ये घेतलेले आहे. म्हणजे एक निवेदक विशिष्ट अशी गोष्ट, विशिष्ट असा आशय ज्या वेळेला वाचकांना सांगत असतो त्यावेळेला तेथे कथन प्रकारचे साहित्य होते. तुलनेने आपण नाटकात जर बघितले तर नाटकामध्ये कुणीही काहीही सांगत नसते. नाटक प्रत्यक्षात आपल्या रंगमंचावर घडत असते. तर कवितेमध्ये भावस्थितीचे वर्णन हे केले जाते किंवा एखादा अनुभव हा व्यक्त केला जातो. कथनात्मक साहित्यात मात्र एक श्रोता अथवा वाचक गृहीत धरून त्याविषयीचे निवेदन केले जाते. कथनात्मक साहित्य प्रकारांचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर ते प्रत्येक काळात आपल्याला आढळून आले आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळामध्ये पद्य प्रकारामध्ये महाकाव्य, आख्यान व पुराणे आपल्याला आढळतात. तर गद्य प्रकारामध्ये बखर, कहाणी, दंतकथा व लोककथा आपल्याला आढळतात. तर आधुनिक काळामध्ये गद्यामध्ये कथा, कादंबरी, आत्मचरित्र, चरित्र, प्रवास वर्णन यासारखे साहित्य प्रकार आपल्याला आढळतात. प्राचीन काळातले व मध्ययुगीन काळातले हे जे प्रकार आहेत याचे विषय हे एकतर धार्मिक तर होते किंवा बखरी सारख्या ठिकाणी ते ऐतिहासिक घटना किंवा ऐतिहासिक पुरुष हे होते. कहाणी, दंतकथा, लोककथा या आपल्या लोकसाहित्यामध्ये मिसळून गेलेल्या असे वाङ्मय प्रकार आहेत. यातील बहुतांशी वाङ्मय प्रकार बखर वगळता बहुतांशी वाङ्मय प्रकार हे मौखिक स्वरूपाने पुढे गेलेले असल्याचे आपल्याला लक्षात येते. महाकाव्य आणि बखर हे दोन प्रकार यातून आपल्याला वगळले तरी चालते. मात्र आख्यान, पुराणे हे काहीसे प्रदीर्घ असणारे परंतु दीर्घकाळ कुणातरी पुराणिकाने किंवा आख्यायिका सांगणाऱ्याने कथन केलेले असे साहित्य प्रकार होते. तर कहाणी, दंतकथा, लोककथा या आपल्या लोक जीवनामध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथांच्या स्वरूपात होते. म्हणजे कथन हा एक महत्वाचा धागा आपल्याला येथे दिसतो. आधुनिक काळात जसे गद्याची वाढ व्हायला लागली तसतसे कथन प्रकारांमध्ये देखील वाढ व्हायला लागली. पूर्वीच्या काळात असलेल्या कथन प्रकारांचे विभाजन होऊन किंवा बदल होऊन वेगवेगळे नवे असे कथन प्रकार, कथनात्मक साहित्य प्रकार हे निर्माण झाले. जसजसे छपाईची सोय व्हायला लागली तसतसे ऐकणारे आणि बोलणारे यांच्यापेक्षा वाचणारे आणि लिहिणारे
अशी जोडी ही पुढे येऊ लागली. ज्या वेळेला वाचणारे आणि लिहिणारे हे वाढले त्यावेळेला आधुनिक काळामध्ये हे कथन प्रकार हे गद्यग्रथित झाल्याचे आपल्याला लक्षात येते. प्राचीन काळात असलेले काव्य, नाटक आणि कथनात्मक प्रकार याच्यामध्ये असलेले याच्यामध्ये असलेले भेद आधुनिक काळामध्ये अधिक गडद झाले. याचे महत्वाचे कारण असे की वाङ्मय आणि साहित्य या दोन वेगवेगळ्या संज्ञा हळूहळू पुढे येऊ लागल्या. सादर करणारे जे बहुतांशी प्रकार आहेत ते नाट्यात्मक प्रकारामध्ये एकत्रित झाले, तर वाचण्याचे बहुतांशी प्रकार हे काव्यात्मक आणि गद्य या प्रकारामध्ये ते मध्य. गद्य या आधुनिक काळातील कथनात्मक साहित्य प्रकारांमध्ये कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन, ललित निबंध इत्यादी प्रकार आपल्याला सांगता येतात. या सर्व प्रकारांमध्ये असणारे भेद आपल्याला काही प्रमाणात दाखवता येतात, तसेच त्याच्यातील साम्यही दाखवता येते. कथन हा सगळ्यांना एकत्रित आणणारा एक दुवा आहे, तर दीर्घत्व, अनुभवाची मांडणी, निवेदकाचे स्वरूप, अनुभव विषय यानुरूप या कथनात्मक प्रकारांमध्ये भेद झाल्याचे लक्षात येते. जसे चरित्र आणि आत्मचरित्र यामधला एक महत्वाचा भेद आपल्याला माहितीच आहे, तो असा की व्यक्तीने स्वतःचे सांगितलेली जीवन कहाणी म्हणजे आत्मचरित्र होते, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची सांगितलेली जीवन कहाणी ही चरित्र होते. प्रवासाचे, प्रवासातील अनुभवांचे केलेले वर्णन म्हणजे प्रवास वर्णन हे तुम्ही मागील वर्षी शिकलेलाच आहात. तर कथा आणि कादंबरी या दोन प्रमुख अशा कथनात्मक साहित्य प्रकारांचा आपल्याला या सत्रामध्ये विचार करायचा आहे. हे जे आधुनिक साहित्य कथनात्मक साहित्य प्रकार आहेत यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जसे कादंबरी आणि कथा हे कल्पना प्रधान म्हणजे फिक्शनल अशा प्रकारचे कथनात्मक साहित्य प्रकार. कल्पितता हा त्याच्यामधला एक महत्वाचा धागा आहे. कोणतीही कथा अथवा कादंबरी त्यातील घडलेल्या घटना सर्व खऱ्या आहेत असे आपल्याला म्हणता येत नाही. जरी ते वास्तववादी कथा किंवा कादंबरी असली तरी ही वास्तववादी कथा अथवा कादंबरी कुठल्या तरी वास्तविक घटनेवर आधारित असते, परंतु त्यातील पात्रे, घटना यांचे मात्र कल्पित असे रूप आपल्या पुढे येत असते. त्यामुळे सध्या आपण इतकेच लक्षात ठेवूयात की कल्पना प्रधानता, कल्पितता हा कादंबरी आणि कथेचा एक महत्वाचा असा धागा आहे आपण म्हणूया. या उलट चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे वास्तव प्रधान अर्थात वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे साहित्य प्रकार. चरित्र आणि आत्मचरित्रातल्या व्यक्ती खऱ्या असतात, तर कादंबरी आणि कथेतल्या व्यक्ती खऱ्या नसतात. त्या खऱ्या व्यक्तींवरती जरी आधारलेल्या असल्या तरी ते कल्पित अशा वातावरणामध्ये वावरत असतात. उदाहरणार्थ संभाजी महाराजांवरचे एखादे नाट्य चरित्र हे संभाजी महाराजांवरती आधारित आहे. त्यातील कल्पिततेचा अंश जरी असला तर त्यातील बहुतांशी व्यक्ती या खऱ्या आहेत असे आपल्याला किंवा होऊन गेलेले आहेत असे आपल्याला म्हणता येते. या उलट संभाजी महाराजांवरचे एखादे कादंबरी जर निर्माण झाली तर त्या कादंबरीमध्ये अनेक कल्पित असे पात्र प्रवेश करू शकतात. आत्मचरित्र हा तर उघड उघड सत्यावर आधारित असावा असाच प्रकार आहे. उदाहरणार्थ वेगवेगळ्या आत्मचरित्रकारांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये वास्तव प्रधान व वस्तुनिष्ठ अशा गोष्टी मांडण्याकडे त्यांचा कल असतो. महात्मा गांधींचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र जर आपण बघितले तर त्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला हे वस्तुनिष्ठता दिसून येते. आधुनिक अशा आत्मचरित्रांमध्ये किंवा आत्मकथनांमध्ये आपल्याला ही वस्तुनिष्ठता व वास्तव प्रधानता पाळलेली असल्याचे दिसून येते. प्रवास वर्णनासारखा साहित्य प्रकार हा तर उघड उघड प्रवासाच्या वर्णनाचे किंवा प्रवासातील आलेल्या अनुभवांचे वर्णन आहे. येथे काल्पनिकतेला फारसे महत्व नसते, किंबहुना सत्य कथन करावे, प्रत्यक्षातच केलेल्या प्रवासाचे वर्णन करावे असे तेथे अपेक्षित असते. परंतु हाच प्रवासाचा अनुभव कथा किंवा कादंबरीमध्ये जर आला
तर तो कल्पनेला प्राधान्य देऊन येतो. त्यातील प्रवास हा काल्पनिक कसा असतो? तुमच्यापैकी एखाद्याला जर भारतातील एखाद्या स्थळाचे प्रवास वर्णन लिहायला लावले, तर त्याला कदाचित तिथे जाऊन त्याच्या प्रवासाचे वर्णन लिहिता येईल. परंतु युरोप किंवा अफगाणिस्तान सारख्या देशातील प्रवासाचे वर्णन लिहा असे जर म्हटले, तर तुम्हाला प्रत्यक्ष जाता येत नसेल, तर वेगवेगळ्या माहितीचं वाचन करून ती काल्पनिकरित्या ते लिहिले जाईल. म्हणून प्रवास वर्णन किंवा प्रवासाचा अनुभव हा प्रत्यक्षातील प्रवासाचा अनुभव असावा असे गृहीत आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी कल्पित साहित्याच्या स्थूल साहित्याच्या वेगवेगळ्या गोष्टींचा स्थूल आढावा घेतलेला आहे. नंतरच्या तासिकेमध्ये कथनात्मक साहित्याचे आपण बारकाईने विचार करणार आहोत. कथनात्मक साहित्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा आणि वेगवेगळ्या गोष्टींचा आणि त्यातील एकमेकांशी असणाऱ्या नात्याचा संबंध आपण तपासणार आहोत.